नमस्कार. माझं नाव प्राध्यापक सुभाष साळुंखे. चांदुरीला साळुंखे हॉस्पिटल आहे, तो माझा मुलगा आहे. मी शिक्षक होतो, रिटायर झालो आहे आणि माझी आत्तापर्यंत 6 पुस्तकं प्रकाशित झालेले. एक एशियाची चावी, 8 व्याख्यानं आहेत. हे स्वामी विवेकानंदांचा मानवतावादी विचार हे मागच्या वर्षी 24 सालाला मार्गदर्शक ग्रंथ म्हणून भारतात पहिला क्रमांक आलेला आहे. आणि मला स्वदेशी महाराष्ट्र नाही, स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार मिळालेला आहे मागच्या वर्षी. तर्कशील व विवेकी व्याख्याने, याच्यात 4 व्याख्यानं आहेत माझी आतापर्यंत दिलेली. आणि कोरोनाच्या काळात सर्वांग व्यायाम, सर्वांना कोरोना का होत नाही, ठराविक लोकांनाच का होतो, आणि ज्याला 20-30% झाला तो वरती गेला, आणि ज्याला 80% झाला, 85% तो जिवंत झाला. असं का दिलं सर्वांग व्यायाम 2020-19 सालाला कोरोना. ह्याच्यात 8 व्याख्यान आहे. असे वक्ता, उत्तम वक्ता होण्याचा मंत्र, मी व्याख्यात आहे. तर हे पुस्तक लिहिले, अवश्य वाचा. तुमच्या ग्रंथालयाला 6 पुस्तकं ही प्रेझेंट देणार आहे मी, तुम्ही अवश्य वाचा. ही 6 पुस्तकं देणार आहे. उत्तम वक्ता होण्याचा मंत्र आणि बोधकथा, एका पृष्ठावर एक कथा. 7-8 पानावर जर कथा लिहिली असती तर तुम्ही वाचली नसती. का? अर्ध पान वाचणार, फोन आला, पुस्तक पडलं, अरे ते साळुंखेचं पुस्तक वाचायचं राहिलं पुन्हा 8 दिवसानं. मग मला काय सांगायचंय, ते अर्ध्या पृष्ठावर जास्तीत जास्त 1 पानावर बोधकथा झाला. अशा तऱ्हेनं ही 6 पुस्तकं आहेत. तर ह्या सर्वांच्या हस्ते मी यांच्या हातात देऊन मी हे करणार आहे. प्रेझेंट तुमच्या ग्रंथालयाला अवश्य वाचा. घ्यावे. प्रज्ञा टीचर मी इथे येणार. व्याख्यान द्यायला आले आणि सरांनीच आपल्याला प्रेझेंट दिलंय. तर अवश्य वाचा तुम्ही. सर एक उत्तम लेखक आहेत, कवी आहेत, प्राध्यापक आहेत आणि त्याचबरोबर उत्तम व्याख्याते आहेत. ते आता आपण ऐकणारच आहोत सरांना. तत्पूर्वी विद्यालयाच्या वतीने एक पुष्पगुच्छ देऊन आपण सर्वांनी या